भाजपची काय भूमिका आहे जाणून घेतल्या राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झालेली नाही। सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये शिवसेना भाजपचे 2 राज्यमंत्री समोरासमोर टाकलेले आहेत। यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री दीपक केसरकर हे समोरासमोर टाकलेले आहेत। त्या निमित्ताने सत्तेतले 2 पक्ष एकमेकांसमोर टाकलेले आहेत। आपल्यासोबत आज आहेत रवींद्र चव्हाण, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। साहेब, मला सांगा, सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये आपली युती झालेली नाही आणि या ठिकाणी तुम्ही 2 राज्यमंत्री आहात, ते समोरासमोर टाकलेले आहेत। काय होणार आहे, निवडणुकीचा निकाल लागणार आहे? सावंतवाडी आणि वेंगुर्ला या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये केलेल्या कामाची या भागातील सर्व नागरिक नक्कीच पोचपावती देतील आणि दोन्ही ठिकाणी, मग ते सावंतवाडी असेल किंवा वेंगुर्ला नगर परिषद असेल, या दोन्ही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल, यात काही शंका नाही। मला थेटपणे उत्तर पाहिजे साहेब, की या नगरपालिकांमध्ये महाराष्ट्रात युती झाली असताना 2 नगरपालिकांमध्ये युती होऊ शकली नाही। या नगरपालिकेत युती न होण्यात खोडा कोणी घातला? आम्ही बऱ्याच वेळा या संदर्भात, युतीच्या संदर्भात बसलो होतो आणि कुडाळमध्ये या संदर्भात जेव्हा बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये ज्या ठिकाणी युती होण्याची सर्वच्या सर्व जिथे संकेत दिसले, त्या सर्व ठिकाणी युती झाली आणि ज्या ठिकाणी युती न होण्याचे संकेत होते असं ज्या ठिकाणी दिसलं, त्या ठिकाणी आत्ता निवडणुकीमध्ये आम्ही सर्व दोन्ही पक्ष हे एकमेकाच्या विरुद्धात आहोत। परंतु या सर्व गोष्टीमध्ये एकच गोष्ट नक्की आहे की ही जी भूमिका आहे, ही भूमिका शेवटी पक्षातील इथल्या असलेल्या नेतृत्वाची आणि इथल्या असलेल्या सर्व मंडळींची आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व इथले असलेले सर्व पदाधिकारी असतील आणि कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी 100% कसं होईल यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू, यात काही शंका नाही। या निवडणुकीनंतर ठरेल, या चव्हाण विजयी ठरतात की केसरकर विजयी ठरतात? कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।